जग जवळ येत चाललंय. जगातला प्रत्येक जण आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीचा, भाषेचा, पेहरावाचा रुचेल आणि जमेल तसा स्वीकार करतो. आठवून बघा ना, साधारणपणे 10-15 वर्षापूर्वीपर्यंत पिझ्झा, पास्ता हे शब्द सामान्यांच्या शब्दकोशात होतेच कुठे. पण काळानुसार हे बदल होतातच आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या साहित्य संस्कृतीवर न पडेल तरच नवल. आणि अशाच वेळी आपल्याला गरज भासते ती भाषांतराची, दुसऱ्या भाषेतला मजकूर, माहिती आणि भावना समजण्यासाठी. मग इथेही आहेच की गुगल ट्रान्सलेशन आपल्या मदतीला. मंडळी, तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हे टेक्स्ट ट्रान्सलेशन वापरलं असेलही कदाचित, पण इथे अख्खी डॉक्युमेंट्स सुद्धा ट्रान्सलेट होतात हे माहिती आहे का तुम्हाला? मग चला मी दाखवते. बघा, टेक्स्टच्या शेजारी एक डॉक्युमेंट्स नावाची टॅब आपल्याला दिसते. त्यावर क्लिक करू आणि आपल्या कम्प्युटरवरती जे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे ते सिलेक्ट करून ओपन करूया. आणि आता इथे क्लिक करून बघा, आपल्याला आपली मराठी भाषा आपण सिलेक्ट केली आणि आता ट्रान्सलेट या बटनावरती दाबताच आपलं डॉक्युमेंट छानपैकी मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन आपल्याला पाहायला मिळतं. किती सोपं आहे ना? या डॉक्युमेंट्सच्या ट्रान्सलेशनच्या टॅबमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे फक्त डॉक, PDF, PPT इतकंच नव्हे तर RTF, TXT, अगदी एक्सेल फाईलसुद्धा ट्रान्सलेट होतात बरं का. म्हणजेच लक्षात घ्या, कित्येक अशा फाईल्स, कित्येक अशी डॉक्युमेंट्स, शीट्स जी तुमच्या कामाची आहेत ती तुम्हाला आपल्या मराठी भाषेत लगेच ट्रान्सलेट करून बघता येणार आहेत. इथे तुम्ही बघितलंच असेल की PDF फाईलसुद्धा ट्रान्सलेट होऊ शकतात. मग चला एखादी फाईल आपण ट्रान्सलेट करून बघूया. बघा, त्यासाठी मी हेलन केलरची बायोग्राफी जी लहान मुलांसाठी लिहिली गेली आहे ती सिलेक्ट केली आणि आता इथे मराठी भाषा निवडली. आता ट्रान्सलेटच्या बटनावर क्लिक केलं आणि इथे तुम्हाला दिसेल की अख्खं पुस्तक हे मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. अर्थातच या भाषांतरातलं मराठी हे आपल्याला हवं तिथे सुधारून घेण्याची आवश्यकता भासते कधी कधी. पण लक्षात घ्या, एखादं अशा भाषेतलं पुस्तक की जी भाषा आपल्याला येत नाही म्हणून ते वाचता येत नाही, ते मात्र ह्या एका ट्रान्सलेशनच्या जादूमुळे आपल्याला समजायला बरीच मदत होते. अर्थात ट्रान्सलेशन करण्याचा हा एकमेव मार्ग नव्हे बरं का. बघा, ड्राईव्हमध्ये मी माझं एक वर्ड डॉक्युमेंट कॉपी करून ठेवलं आहे. आता या वर्ड डॉक्युमेंटला जेव्हा मी ओपन विथ गुगल डॉक्स असं क्लिक करेन, त्यावेळेला माझं वर्ड डॉक्युमेंट हे गुगल डॉक्समध्ये ओपन होणार आहे. याला फक्त एकदा सेव्ह ॲज गुगल डॉक्स असं क्लिक केल्यानंतर .docx या फॉर्मॅटमधलं वर्ड डॉक्युमेंट चेंज होतं गुगल डॉक्स या फॉर्मॅटमध्ये. आणि इथे बघा, हा जो निबंध लिहिला आहे हा आता एका क्लिकमध्ये आपण भाषांतरित करू शकणार आहोत. बघा, असा टूल्स या मेनूमध्ये जाऊया आणि इथे ट्रान्सलेट डॉक्युमेंटवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते याची एक कॉपी तुम्हाला दाखवेल. आपण इथे मराठी निवडूया आणि ट्रान्सलेटवर क्लिक करू. बघा, तुमच्या लक्षात आलं ना, नवीन टॅबमध्ये आपला हाच निबंध आता मराठीत दिसायला लागला. काय भन्नाट टेक्नॉलॉजी आहे नाही? मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या घरातल्या बच्चे कंपनीला सुद्धा शिकवा हे ट्रान्सलेशन कसं करायचं आणि वाचू द्यात त्यांना सुद्धा निरनिराळ्या भाषांमधली पुस्तकं मराठीत.